आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापुरात गोकुळ आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकांच्या संदर्भात प्रचंड राजकीय हालचाली सुरू आहेत. या दोन्हीमध्ये राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये सुरू आहे. ती कोंडी आहे मंत्री हसन मुश्रीफ यांची आणि राष्ट्रवादीची. त्यामुळं गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या पद्धतीनं कोंडी करायचा प्रयत्न ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळं हतबल झालेले मंत्री हसन मुश्रीफ अखेर रागावले, चिडले आणि त्यांनी थेट म्हणलं, गोकुळमध्ये ज्यांना सोबत यायचं आहे त्यांनी या, ते नाही आले तर जे येतील त्यांच्या सोबत आपण पॅनेल करू. हे शेवटचं वाक्य आहे त्यांचं. कारण यापूर्वी महिनाभर ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि महापालिकेत कोंडी सुरू आहे, गोकुळमध्येही तेच सुरू आहे. ताकद राष्ट्रवादीची मोठी असताना सुद्धा समान जागा, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला समान जागा संदर्भातला प्रस्ताव पुढे आलाय. चर्चा हळूहळू सुरू झाले. त्यामुळे एकूणच मंत्री मुश्रीफ यांच्या कोंडी होत असताना ते आता हतबल किती दिवस राहणार. अखेर संयम सुटला आणि त्यांनी थेट सांगितलं की गोकुळ हा पक्ष नव्हे तर संस्था आहे, हे समजून घ्या. गोकुळ म्हणजे जे सोबत येतील त्यांना सोबत घेतलं जाईल, जे येणार नाहीत त्यांच्या विरोधात लढाई केली जाईल, जे विरोधात असतील त्यांना विरोध निश्चितपणे केला जाईल. असं म्हणत असतानाच महापालिका एकूण पदाधिकारी निवडीत भाजपनं युती धर्म पाळला नाही असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. हाच युती धर्म जनसुराजनं सुद्धा पाळला नाही. कारण जनसुराजनं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला उघडपणे विरोध केलाय. जे भाजपनं युती धर्म पाळला नाही, जनसुराजनं पाळला नाही. जनसुराजनं तर थेट भाजपचा अध्यक्ष व्हावा अशी मागणी केली. तेव्हा संतप्त झालेल्या मंत्री मुश्रीफ यांनी जनसुराज अशी कशी मागणी करू शकते, त्यांचा काय संबंध, असं वाक्य काढलेलं आहे. याचा अर्थ आता गेले महिनाभर सहन करणारे हतबल झालेले मंत्री मुश्रीफ आता मात्र आपले पत्ते उघड करायला सुरुवात झाली आहे. त्यांना माहीत आहे गोकुळमध्ये आमदार सतेज पाटील सोबत आले तर त्यांची ताकद वाढणार आहे. जिल्हा परिषद आमदार सतेज पाटील आले सोबत तर त्यांचा अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे एक भीती घालायला त्यांनी सुरुवात केली आहे. अनेक दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार नसल्यामुळं आपली भूमिका ठामपणे कोण मांडणार याची भीती होती. आता मात्र चारी बाजूनं होत असलेल्या कोंडीनं मंत्री मुश्रीफ यांनी मात्र आता कोंडी फोडायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अतिशय कमी जागा दिल्या, पहिली कोंडी. त्यानंतर ज्या नको होत्या त्या जागा त्यांच्या पदरात टाकल्या, दुसरी कोंडी. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. त्यानंतर परिवहन समितीचं सभापती पद पाहिजे होतं, उशिरा बोलवलं, वेळ गेल्यानंतर आला म्हणून शिवसेनेला ते पद दिलं. ही तिसरी कोंडी. जिल्हा परिषद मध्ये सर्वाधिक जागा येऊनही अध्यक्षपद देण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे, ही चौथी कोंडी. गोकुळच्या निवडणुकीत अजून निवडणूक लागणार आहे, पण तिथं समान जागा मागण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही पाचवी कोंडी. आणि सगळ्यात महत्त्वाची कोंडी, मंत्री मुश्रीफ यांनी जे काय सभासद वाढवलेत गेल्या 5 वर्षात ते सभासद रद्द करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, ही 6वी कोंडी. असे एक एक करत अनेक प्रकारे त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळं आता मंत्री मुश्रीफ नाराज तर आहेतच, आता चिडलेले आहेत. त्यामुळं त्यांनी आता शेवटचा धक्का दिलाय. सोबत येणार नाहीत त्यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी सुरू केलेली आहे.
थेट इशारा भाजपला आहे, जनसुराज्यला आहे. गेले अनेक वर्षे ज्यांची मैत्री आहे ते कोरे आणि मुश्रीफ यांच्यात या निमित्तानं दरार सुरू झालेला आहे. गोकुळमध्ये काही झालं तरी महायुतीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवायची हा निर्णय झालाय, पण त्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न भाजप करते. म्हणजे ती सुद्धा 7वी कोंडी मंत्री मुश्रीफांची आहे. कारण मुश्रीफांची ताकद जास्त असूनही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्यापेक्षा भाजपच्या झेंड्याखाली नाव महायुतीचं आणि झेंडा भाजपचा असा काही प्रयत्न सुरू आहे. म्हणजे अशा विविध पद्धतीनं 8-10 पद्धतीनं मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि यामुळं चिडलेल्या नाराज झालेल्या मंत्री मुश्रीफ यांनी आता थेट इशारा दिलाय. त्यांना माहीत आहे की किती दिवस हतबलतेनं हे सगळं पाहत राहायचं. कारण ज्या पद्धतीनं भाजप, जनसुराज्य, शिवसेना या सगळ्यांच्याकडून मंत्री मुश्रीफ आणि राष्ट्रवादीची कोंडी सुरू आहे, ती कोंडी फोडण्याचा आता एकमेव मार्ग आहे जिल्हा परिषद अध्यक्षपद. आता उद्या बैठक होणार आहे या संदर्भात. या बैठकीत मंत्री मुश्रीफ किती आग्रहानं आपली भूमिका मांडणार त्यावरच निर्णय होणार आहे. कारण अध्यक्षपदाचा निर्णय हा कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे. गोकुळमध्ये कुणाला किती जागा द्यायच्या, कसं लढायचं याचं निर्णय सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्त्वाचे निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्यामुळे कोल्हापुरात फक्त खांद्यावर बंदूक मुख्यमंत्र्यांचा आहे, पण शिकार कोल्हापुरातून सुरू आहे मंत्री मुश्रीफांची. त्यामुळे ही शिकार कशी होणार, काय होणार याचंच चर्चा सुरू असताना आता मात्र महायुतीत ठिणगीवर ठिणगी पडत आहेत. महापालिका परिवहन समितीच्या सभापती निवडीत पहिली ठिणगी पडलेली आहे. दुसरी ठिणगी पडत आहे ती राष्ट्रवादीला अध्यक्षपद नको यासाठी. मग जनसुराज्य आणि भाजप म्हणजे एक शरीर दोन आत्मा एक शरीर काय ते सुरू आहे त्यांचं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मात्र या आठवड्यात एकूणच गोकुळ आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद, इतर पदाधिकारी या निवडणुकीत निश्चितपणे ठिणगी उडणार की शांततानं तडजोड होणार हे फार महत्त्वाचं आहे. सध्या तरी मंत्री मुश्रीफ चिडलेत हे नक्की. त्यांनी थेट इशारा दिलाय. तुम्ही युती धर्म पाळला नाही असा थेट इशारा नव्हे असं त्यांनी टीका केलेली आहे भाजपवर. येणार असाल तर सोबत या, नसेल तर आमचा आम्ही लढायला तयार आहोत हा इशारा दिलाय, गर्भित इशारा दिलाय. त्यामुळे आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कुठपर्यंत ताणला जाणार यावरच महायुतीचे पुढची वाटचाल अवलंबून आहे. बघूया या संदर्भात काय काय हालचाली घडतात, निश्चितपणे बघूया महादुरळावर. आपण अजूनही जर महादुरळा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.